हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहे मेथीची भाजी। त्यासाठी इथे कढई घेतली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरे, इथे छान एक आपली जुडी मेथीची साफ करून ठेवलेली आहे। फ्रेश मेथीची आपण बाजारातून भाजी आणलेली आहे ती आपण इथे कढईमध्ये टाकलेली आहे। आता इथे शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं खोबरं आणि थोडं आल्याचा तुकडा आपण टाकून घेणार आहोत। आल्याचा तुकडा हे आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय मिक्सरला। इथे आता आपली भाजी आपण थोडी तेलामध्ये परतायला ठेवली होती आणि इथे आपण वाटण पण करून घेतलेलं आहे मी दाखवल्याप्रमाणे। आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। इथे मी भाज्या लोखंडाच्या कढईमध्येच बनवते, कारण त्या टेस्टला पण छान लागतात आणि हेल्थला पण चांगल्या असतात। शक्य होत असेल तर तुम्ही पण लोखंडाचेच कढई वापरून भाज्या बनवा। त्याने काय होतं की आपल्याला लोह पण मिळतं। इथे मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता हे पाणी याच्यात आपण टाकून घेऊया। हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। आता ही भाजी आपल्याला 10 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ऍड करू शकता। भाकरी सोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाही तर आपली साधी गव्हाची चपाती त्यासोबत पण भाजी खूप छान लागते। एकदा ट्राय करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब